नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य 50 प्रश्न घेतलेले आहेत। हे 50 प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती, समाज कल्याण भरती, रेल्वे भरती या सर्वांसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, 121 ही घटना दुरुस्ती खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे? 121 ही घटना दुरुस्ती कोणत्या विषयासंबंधीची घटना दुरुस्ती आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील। बघा, 121 बघा ही घटना दुरुस्ती वस्तू व सेवा कर बघा यांच्या संबंधीची या ठिकाणी घटना दुरुस्ती आहे। प्रश्न क्रमांक 2 बघा, निकट दृष्टिता हा दृष्टिदोष खालीलपैकी कोणत्या भिंगाच्या सहाय्याने सुधारता येतो? बघा, निकट दृष्टिता हा दृष्टिदोष खालीलपैकी कोणत्या भिंगाच्या सहाय्याने सुधारता येतो? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, आंतरवक्र बघा भिंगाच्या सहाय्याने निकट दृष्टिता हा दृष्टिदोष सुधारता येतो। प्रश्न क्रमांक 3 बघा, बाल्कन प्रदेश खालीलपैकी कोणत्या देशाच्या साम्राज्यामध्ये मोडणारा प्रदेश होता? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, तर बाल्कन प्रदेश बघा, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, तुर्कस्तान बघा देशाच्या साम्राज्यामध्ये मोडणारा प्रदेश होता। प्रश्न क्रमांक 4 बघा, अहमदनगर ते कल्याण या महामार्गावर खालीलपैकी कोणता घाट लागतो? बघा, अहमदनगर ते कल्याण या महामार्गावर खालीलपैकी कोणता घाट लागतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, बघा अहमदनगर ते कल्याण बघा या महामार्गावर माळशेज हा घाट लागतो। प्रश्न क्रमांक 5 बघा, भारत सरकारने खालीलपैकी कोणत्या दिवशी बघा चलनामधून 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा बंद करण्याचा निर्णय हा घेतला होता? बघा, भारत सरकारने बघा 500 आणि बघा 1000 रुपयाच्या नोटा बंद करण्याचा निर्णय बघा या ठिकाणी 8 नोव्हेंबर सन 2016 या ठिकाणी या दिवशी बघा निर्णय हा घेतलेला आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, कृषी क्षेत्रात पीत क्रांती खालीलपैकी कोणत्या उत्पादनामधली बघा पीत क्रांती म्हणजेच खालीलपैकी कशाच्या उत्पादनामधली वाढ होय? पीत क्रांती बघा, पीत क्रांती म्हणजेच बघा तेलबिया उत्पादन यांच्यामधली वाढ। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 7 बघा, जयपूर फूडचे जनक असे खालीलपैकी कोणाला बघा जयपूर फूडचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, तर जयपूर फूडचे जनक म्हणून डॉक्टर प्रमोद शेट्टी यांना या ठिकाणी ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 8 बघा, आता कुठे मला संगीताचा अर्थ कळत आहे बघा वाक्य आहे, या वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे। बघा, आता कुठे मला संगीताचा अर्थ कळत आहे बघा अपूर्ण वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी आपल्या या ठिकाणी वाक्याचा काळ राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर खालीलपैकी कोणत्या ताऱ्याचे चिन्ह असते? बघा, महाराष्ट्र राज्याच्या पोलीस बघा ध्वजावर तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, पंचकोनी ताऱ्याचे चिन्ह असते। प्रश्न क्रमांक 10 बघा, खालीलपैकी कोणत्या मराठी बघा संतांच्या अभंगाचा समावेश गुरुग्रंथ साहिब मध्ये करण्यात आला? बघा, खालीलपैकी कोणत्या मराठी बघा संतांच्या अभंगाचा समावेश गुरुग्रंथ साहिब मध्ये बघा करण्यात आलेला आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, बघा संत नामदेव महाराज बघा यांच्या अभंगाचा समावेश गुरुग्रंथ साहिब मध्ये करण्यात आलेला आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वाक्याच्या विधानावरून वाक्याचे एकूण किती प्रकार पडतात? बघा, वाक्याच्या बघा विधानावरून बघा वाक्याचे एकूण तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा एकूण बघा या ठिकाणी 3 प्रकार पडतात। प्रश्न क्रमांक 12 बघा, ग्रामीण भागामधलं पहिलं बघा अधिवेशन बघा फैजपूर या ठिकाणी सन 1936 मध्ये भरले होते, तर बघा फैजपूर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, ग्रामीण भागामधलं पहिलं अधिवेशन बघा राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन फैजपूर या ठिकाणी सन 1936 मध्ये भरले होते। बघा, फैजपूर बघा हे ठिकाण जळगाव या जिल्ह्यामधलं ते ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, संस्कृतमध्ये क्रियापदाला खालीलपैकी काय संस्कृतमध्ये बघा क्रियापदाला खालीलपैकी काय म्हणतात? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, बघा संस्कृतमध्ये बघा क्रियापदाला आख्यात या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा,
खालील शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला केवलप्रयोगी अव्यय या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे। बघा या ठिकाणी 4 पर्याय आहेत, यापैकी आपल्याला केवलप्रयोगी अव्यय या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे। बघा आले रे, बघा या ठिकाणी केवलप्रयोगी अव्यय आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या शाहिराने गरजा महाराष्ट्र या ठिकाणी हे गीत लिहिलं? बघा खालीलपैकी कोणत्या शाहिराने गरजा महाराष्ट्र या ठिकाणी हे गीत लिहिलेलं आहे? बघा कृष्णराव साबळे बघा या शाहिराने गरजा महाराष्ट्र या ठिकाणी हे गीत लिहिलेलं आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, ब्रह्मांड आठवणे बघा वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। ब्रह्मांड आठवणे बघा, ब्रह्मांड आठवणे म्हणजे भीती वाटणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील। विषय क्रमांक 17 बघा, हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण बघा समूहदर्शक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे। हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण बघा, हाल अपेष्टा बघा सहन करण्याचा गुण म्हणजे तितिक्षा। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा, वनामती बघा ही संस्था खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये? वनामती बघा ही संस्था खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? बघा नागपूर या शहरामध्ये बघा वनामती या ठिकाणी संस्था आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, केंद्रीय माहितीचा अधिकार बघा केंद्रीय माहिती बघा अधिकार हा अधिनियमन खालीलपैकी कोणत्या वर्षी लागू करण्यात आलेला आहे? बघा केंद्रीय माहितीचा अधिकार बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 2005 मध्ये बघा या ठिकाणी लागू करण्यात आलेल्या या ठिकाणी अधिनियमन आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, डोळ्यावर कातडे ओढणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगा। डोळ्यावर कातडे ओढणे बघा, डोळ्यावर कातडे ओढणे म्हणजे कानाडोळा करणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील। विषय क्रमांक पुढचा बघा, भारतानं तयार केलेलं लाईट कॉम्पॅक्ट एअरक्राफ्ट खालीलपैकी कोणतं? बघा भारताने बघा तयार केलेलं लाईट कॉम्पॅक्ट एअरक्राफ्ट खालीलपैकी कोणतं आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तेजस या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक 22 बघा, सरदार सरोवर हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? सरदार सरोवर हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? बघा सरदार सरोवर हा प्रकल्प नर्मदा या नदीवरचा तो प्रकल्प आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, झाकीर हुसेन बघा हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? बघा झाकीर हुसेन तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील तबला वादक। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक 24 सेवाग्राम हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं ठिकाण आहे? बघा सेवाग्राम बघा हे ठिकाण बघा वर्धा या जिल्ह्यामधलं ते ठिकाण आहे। विषय क्रमांक 25 बघा, झटकन पटकन कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण आहे? बघा झटकन पटकन बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण अव्यय आहेत? बघा झटकन पटकन बघा अनुकरण दर्शक या ठिकाणी क्रियाविशेषण। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा, संतोष ट्रॉफी खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीची ट्रॉफी? संतोष ट्रॉफी बघा संतोष ट्रॉफी बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आहे फुटबॉल या खेळासंबंधीची ती ट्रॉफी आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, चिकनगुनिया हा रोग खालीलपैकी कशामुळे होतो? बघा चिकनगुनिया हा खालीलपैकी कशामुळे होणारा रोग आहे? तर तो विषाणूपासून होणारा रोग आहे। विषय क्रमांक 28 बघा, इस्रायल या देशाला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान खालीलपैकी कोण आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आहे नरेंद्र मोदी बघा इस्रायल या देशाला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत। विषय क्रमांक पुढचा बघा, मानवी आहारामधील खालीलपैकी कोणत्या एका घटकापासून शरीराला ऊर्जा मिळते? बघा खालीलपैकी कोणत्या एका घटकापासून मानवी शरीराला ऊर्जा मिळते? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, तर कार्बोहायड्रेट्स या घटकापासून मानवी शरीराला या ठिकाणी ऊर्जा मिळते। विषय क्रमांक पुढचा बघा, ग्लुकोमिया हा रोग खालीलपैकी कोणत्या अवयवासंबंधीचा बघा या ठिकाणी आजार आहे? ग्लुकोमिया बघा ग्लुकोमिया बघा डोळा या बघा या अवयवासंबंधीचा विकार आहे। विषय क्रमांक पुढचा, मनाचे श्लोक बघा खालीलपैकी कोणी लिहिले? बघा मनाचे श्लोक खालीलपैकी कोणी लिहिले आहेत? बघा मनाचे श्लोक बघा संत रामदास महाराज यांनी ते लिहिलेले आहेत। विषय क्रमांक पुढचा बघा, गोल्डन ट्रायंगल बघा ही संज्ञा खालीलपैकी कशा संबंधीची? गोल्डन ट्रायंगल बघा ही एक संज्ञा आहे खालीलपैकी कशा संबंधीची संज्ञा आहे? बघा पर्यटन यांच्या संबंधीची ती संज्ञा आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, अंबुज या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा अंबुज या शब्दाचा
समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा अंबूजचा बघा समानार्थी शब्द कमळ या ठिकाणी अंबूज या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेलं बघा मूकनायक बघा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं या ठिकाणी वर्तमानपत्र होते? बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बघा सुरू केलं बघा मूकनायक हे पाक्षिक या प्रकारचे होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा इंदिरा गांधी यांच्या समाधीस्थळाचं नाव खालीलपैकी काय आहे? इंदिरा गांधी बघा यांच्या समाधीस्थळाचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा इंदिरा गांधी बघा यांच्या समाधीस्थळाचं नाव बघा शक्तीस्थळ बघा त्यांच्या समाधीस्थळाचं नाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा चाचीचे हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय? चाचीचे बघा हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? बघा चाचीचे बघा हे प्रत्यय षष्टी या विभक्तीचे प्रत्यय आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा राजा या शब्दाचं बघा सामान्य रूप खालीलपैकी कोणतं? बघा राजा या शब्दाचं सामान्य रूप खालीलपैकी कोणतं आहे? बघा राजाच या ठिकाणी आपले योग्य या ठिकाणी सामान्य रूप राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा कवितेचं बघा चरण म्हणत असताना आपण मध्येच बघा काही अक्षर थांबतो बघा या थांबण्या जागेला खालीलपैकी काय म्हणतात? बघा कवितेचे बघा चरण म्हणत असताना आपण बघा मध्येच काही अक्षर थांबतो बघा या थांबण्याच्या बघा जागेला त्या ठिकाणी यती या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा संत गाडगे महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या दोघांची जन्मभूमी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा संत गाडगे महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या दोघांची जन्मभूमी बघा अमरावती जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 40 बघा निश्चितपणे एकवचनी असलेला शब्द या ठिकाणी आपल्याला सांगा. निश्चितपणे एकवचनी शब्द बघा पपई या ठिकाणी बघा निश्चितपणे एकवचनी या ठिकाणी असलेला शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा झूम हा खालीलपैकी कशाचा प्रकार आहे? बघा झूम हा खालीलपैकी कशाचा प्रकार आहे? बघा झूम हा बघा या ठिकाणी शेतीचा या ठिकाणी प्रकार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाक्यामध्ये बघा नाम किंवा सर्वनाम बघा नाम किंवा सर्वनाम यांचे बघा क्रियापदाशी बघा जे संबंध असतात त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा त्यांना या ठिकाणी कारकार्थ या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा मराठवाड्यामध्ये बघा खालीलपैकी कोणत्या शहराला दक्षिणेची काशी असे म्हणतात? बघा मराठवाड्यामधील खालीलपैकी कोणत्या एका शहराला दक्षिणेची काशी म्हणून ओळखले जाते? बघा दक्षिणेची काशी बघा पैठण या शहराला या ठिकाणी म्हटले जाते. प्रश्न क्रमांक महाराष्ट्र राज्यामध्ये पंचायत राज पद्धत बघा यांची सुरुवात बघा महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी केव्हा झाली? बघा महाराष्ट्रामध्ये बघा पंचायत राज पद्धत बघा 1 मे सन 1965 पासून बघा 1 मे सन 1962 पासून बघा महाराष्ट्रामध्ये पंचायत राज पद्धत यांची सुरुवात झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा महात्मा गांधी बघा यांचे राजकीय गुरु खालीलपैकी कोण होते? महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु खालीलपैकी कोण होते? बघा गोपाळकृष्ण गोखले महात्मा गांधीजी यांचे या ठिकाणी राजकीय गुरु होते. प्रश्न क्रमांक पुढचा महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोणत्या एका ठिकाणी आहे? तर पुणे या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक बघा पुस्तकाचं गाव म्हणून प्रसिद्ध असलेलं बघा पुस्तकाचे गाव म्हणून बघा महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणतं गाव हे निवडलेलं आहे? पुस्तकाचं गाव बघा भिल्लार हे गाव बघा पुस्तकाचं गाव म्हणून या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने निवडलेलं गाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा प्रकाशाची तीव्रता मोजण्याचं एकक खालीलपैकी प्रकाशाची तीव्रता बघा परीक्षेमध्ये बघा प्रश्न विचारला होता प्रकाशाची बघा तीव्रता मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते एकक वापरतात? बघा फोटोमीटर बघा प्रकाशाची तीव्रता मोजण्याचं एकक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भाषा म्हणजेच खालीलपैकी काय? बघा भाषा म्हणजे बघा विचार व्यक्त करण्याचं साधन बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा 1 ते 25 बघा संख्या दरम्यान येणाऱ्या मूळ संख्याची बेरीज खालीलपैकी किती होय? तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा ऑपरेशन मुस्कान हे खालीलपैकी कशा संबंधित आहे? ऑपरेशन मुस्कान बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता हरवलेल्या बघा मुला मुलींचा शोध घेऊन कुटुंबापर्यंत पोहोचवणे बघा यांच्या संबंधित या ठिकाणी ऑपरेशन मुस्कान आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा यावल हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा यावल हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
बघा यावल बघा हे अभय अरण्य, तर या ठिकाणी बघा जळगाव या जिल्ह्यामध्ये बघा यावल हे अभय अरण्य आहे.